विरोधी पक्षानं मद्य परवान्याच्या निर्णयावरून सरकारवर टीकेची झोड उठवली। मंत्र्यांच्या घरी किती मद्य परवाने दिले गेलेत याची चौकशी करा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली। तर मैं नशे में हूं असं म्हणण्याची वेळ सरकारवर असल्याची खोचक टीका जितेंद्र आव्हाडांनी केली। तर मद्य परवाना समितीत अजित पवारांना पद देऊ नका अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केली। महाराष्ट्रभरात सुंदर देशा काय दगडांच्या देशा वगैरे आहे ना, ते आता बेवड्यांच्या देशा करायचं चाललंय त्यांचं। बेवड्यांच्या देशा चौकशी करा, फडणवीसांना म्हणा चौकशी करा। एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मद्य परवाने गेले ती यादी येईल आता। मुझको यारो माफ करना, मैं नशे में हूँ, अब तो मुश्किल है बहकना, मैं नशे में हूँ। हे सरकार बहकलंय, हे सरकार वेडं झालंय, हे सत्तेची धुंद यांच्या डोक्यात गेलेली आहे। थिरकतंय हे सरकार। तुम्ही धंदा करा, तुम्ही धंद्यातनं पैसे कमवा, पण महाराष्ट्राला मद्याच्या गटारगंगीत लोळायला लावू नका। तुम्हाला मद्याची झिंग नाही, सत्तेची झिंग आली आहे, सत्तेची झिंग। मद्य विक्री दुकानांना परवाने देण्यासाठीची जी समिती आहे त्यासाठी कुठच्याही परिस्थितीत अजित पवार यांना मंत्री असून सुद्धा हे पद देण्यात येऊ नये अशा स्पष्ट मताची मी आहे। कॅपोविटेज नावाची जी कंपनी आहे त्याच्यात त्यांचा मुलगा म्हणजे जय अजित पवार हे एक डायरेक्टर आहेत। अजित पवार मी नेहमी म्हणते की अंबानी अडाणींपेक्षा बिलकुल कमी नाही आहेत।